आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत असतात. मित्रांनो, आपण ज्या गोष्टी आवडतात तिथे आपण स्थिर होतो किंवा तिथं आपल्याला राहायला आवडतं, थांबायला आवडतं किंवा त्या गोष्टी आपल्याला आवडायला लागतात. आपण ज्या गोष्टी आवडतात तिथे आपला जास्त वेळ जातो किंवा आपण जिथे जास्त वेळ देतो त्या गोष्टी आपल्याला आवडायला लागतात. ह्याच्यापेक्षा ह्या जगामध्ये दुसरा कुठला सिद्धांत नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळामध्ये एक विषय बघणार आहोत की आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी आपल्या जीवनात येतात. ज्या गोष्टी आपल्याला डोळ्याला दिसतात त्या गोष्टी आपल्याला आवडायला लागतात आणि ज्या गोष्टींसाठी आपण जास्त वेळ देतो त्या गोष्टी आपल्या जीवनात यायला लागतात किंवा आपल्याला आवडायला लागल्या की त्या ऑटोमॅटिक आपल्या जीवनामध्ये येतात. विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये नेमकं विद्यार्थी जीवनामध्ये याचा कसा उपयोग करता येईल या पद्धतीने आपण आज विचार करणार आहोत. त्यासाठी संत वाङ्मय, संतांचे विचार एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून आपल्या मुलांना कसे घेऊन जातील या संदर्भात अगदी कमी वेळेमध्ये आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. तर चला मग बघू आपण. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. महाराजांनी परमेश्वराकडे याची इच्छा व्यक्त केलेली आहे. ते काय म्हणतात? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आज आपण हा अभंग विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना त्याचा कसा आपण वापर करू शकतो या पद्धतीने थोडंसं आपण विचार करणार आहोत. हा अँगल एक आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितलं होतं की आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. त्याच्यानंतर एक दोन महत्वाचे विषय सांगितले, दोन वाक्य महत्वाची होती की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात आपण तिथे स्थिर होतो किंवा आपण जिथं जास्त वेळ देतो ते आपल्याला आवडायला लागतं. तर ह्याच एका थीमवर आज आपण याच्यामध्ये विचार करतोय की आपल्या विद्यार्थ्यांना या वेकेशन मध्येच नव्हे तर सबंध होल लाईफ मध्ये, सबंध जीवनामध्ये या विद्यार्थ्याला किंबहुना आपल्या सर्वांसाठीच हा अभंग अत्यंत महत्वाचा आहे की नेमकं मी जिथे जास्त वेळ देतो त्या गोष्टी मला आवडायला लागतात किंवा ज्या गोष्टी मला आवडतात तिथे मी स्थिर असतो. या पद्धतीने जर विचार केला, कृष्ण भूत्वा कृष्ण मेजेत, रामो भूत्वा राम मेजेत, शिव भूत्वा शिव मेजेत, हनुमान भूत्वा हनुमान मेजेत. म्हणजे मी ज्याचं ध्यान करेल त्याच गोष्टी माझ्या लाईफमध्ये येणार. रामायणामध्ये एक संस्कृत नाटक आहे आणि त्या रामायणामध्ये एक प्रसंग आहे, कीट भ्रमर न्याय. न्यायशास्त्रामध्ये आपलं जे भारतीय तत्वज्ञान आहे, भारतीय सांस्कृतिक विचारधारा आहे, तत्वज्ञानाची जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये एक सिद्धांत सांगितलेला आहे न्यायशास्त्रामध्ये, त्याला कीट भ्रमर न्याय म्हणतात. आता हा कीट भ्रमर न्याय काय आहे की एखादा किडा त्या फुलामध्ये अडकतो आणि तो नेहमी भ्रमराचा विचार करतोय, अरे तो भ्रमर येईल आणि मला खाईल, तो भ्रमर येईल आणि मला खाईल, आणि तो किडाच भ्रमर होतो आणि उडून जातो. म्हणजे तुम्ही ज्याचं चिंतन कराल तुम्ही तसे बना. रामायणामध्ये मगाशी मी म्हणलं रामायणामध्ये एक प्रसंग आहे, नाटक आहे, हे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये याचा उल्लेख दिसत नाही. प्रसंग असा आहे की रावणाने सीतेचं अपहरण केलेलं आहे. सीता अशोक वाटिका वनामध्ये आहे आणि तिच्या संरक्षणासाठी किंवा तिच्यावर देखरेख करण्यासाठी त्रिजटा तिथे आहे. त्रिजटा सुद्धा अत्यंत बुद्धिमान, हुशार आणि तत्वज्ञानाचा अभ्यास असणारी आहे. एक दिवशी सीता खिन्न अवस्थेत बसलेली आहे आणि सीता खिन्न अवस्थेत बसलेली आहे ते बघून त्रिजटा सीतेला प्रश्न विचारते की का तू इतकी शांत बसलेली आहेस? तर सीता माता म्हणतात की मी खूप घाबरलेली आहे, मला एका गोष्टीची चिंता वाटते. कोणत्या गोष्टीची चिंता वाटते? की मी सतत रामाचं चिंतन करत आहे, सतत रामाचं ध्यान करत आहे. मग
त्रिजटा म्हणले त्यात समस्या काय आहे? तर तेव्हा सीता माता म्हणताय की ह्या कीट भ्रमर न्यायानुसार, न्यायशास्त्रातल्या, जर मी सतत रामाचं चिंतन केले तर मी रामच बनून जाईल. तेव्हा त्रिजटा म्हणतात मग छानच आहे की, जर तूच इथं राम झालीस तर रामाला एवढे समुद्र पार करून यायची आवश्यकता नाही, युद्ध करायची गरज नाही, तू डायरेक्ट रावणाला मार आणि निघून जा. त्यावेळेला सीता माता म्हणताय की तुझं बरोबर आहे, तेही मी करेन, पण आमच्या दोघांचं जे दाम्पत्य जीवन आहे ते राहणार नाही. तोही तिकडे राम आणि मी इकडे राम, मग काय उपयोग आहे त्याचा? असं साधारणपणे डिस्कशन चालू असतं. आणि त्रिजटा म्हणते जसं इथं तू रामाचं चिंतन करत आहेस तसं राम तिथं तुझं चिंतन करतोय, त्यामुळं तू राम बनशील आणि राम तिकडे सीता बनेल, त्यामुळे परत तुमचं दाम्पत्य जीवन खूप चांगलं बनेल. या सिद्धांत हा दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत समजावला जातो. सिद्धांत हा समजण्यासाठी दृष्टांताचा उपयोग होतो. म्हणजेच काय, दृष्टांत हा सिद्धांत समजावण्याकरता असतो. या नाटक रूपाने सर्वसामान्य माणसांच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये हा विचार स्थिर करणं हा भाग होता की मी ज्याचा विचार करणार, मी शिवाचा विचार करत असेल तर मी शिव बनेन, मी रामाचा विचार करत असेल तर मी राम बनेन. एखादी व्यक्ती जर सातत्याने स्त्रीचा विचार करत असेल तो स्त्री बनेल, म्हणजे ज्याचा मी विचार करणार तसा मी बनेन. आता या पद्धतीनं हा जो त्रिजटा संवाद आहे किंवा हा कीट भ्रमर न्याय आहे, किंवा आपण सुरुवातीला जे म्हटलं की आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये येणार. मित्रांनो, आता व्हेकेशनचे दिवस सुरू आहेत. आपल्या मुलांना जर आपण त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बरोबर थोडासा वेळ, तास 2 तास ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथडच्या माध्यमातून मुलांच्या स्वभावाचा आणि त्यांचा कल बघून त्यांना इंटरेस्ट कसा निर्माण होईल या पद्धतीने जर आम्ही एका ई लर्निंग सॉफ्टवेअर लोकांना प्रोव्हाइड करत असतो. आपला मोबाईल असेल, आपला घरातला टीव्ही असेल, कॉम्प्युटर असेल, या उपकरणांवर जर आपण मुलांचाच अभ्यासक्रम दिला की ज्याच्यामध्ये काही गणिताचे फॉर्म्युले असतील, गणिताचे सूत्र असतील, सायन्सचे काही टेक्निक्स असतील, इंग्रजी ग्रामर असेल, टेन्स असेल, आणि त्याचबरोबर पुढच्या इयत्तेमध्ये आपला विद्यार्थी जाणार आहे, त्याच गोष्टी जर आपल्या मुलाने सातत्याने जर बघितलं ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथडच्या माध्यमातून, हे पॉसिबल आहे. इकडे मुलांचा वेळ वाया घालवण्यासाठी हा उपक्रम नाहीये. कमी वेळेमध्ये स्मार्ट स्टडी आपला स्टुडंट कसा करू शकतो, त्यानं केलेला स्टडी त्याच्या दीर्घकाळ कसा लक्षात राहू शकेल, त्याला स्टडी करण्यासाठी इंटरेस्ट कसा निर्माण होईल, ह्या सर्व अँगलनी इकडे आपण विचार केलेला आहे. पालक म्हणून आपण ह्या मुलांसाठी हे ऍक्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज जे तुम्ही पालक हा माझा विचार ह्या युट्यूबच्या माध्यमातून ऐकत आहात, अवश्य तुम्ही एक वेळेला आमची अपॉइंटमेंट घ्या, आम्हाला बोलवा, आपण या विषयावर बोलूया. नेमका आपला विद्यार्थी कुठे अडतोय, आपण काय करायला पाहिजे त्याचा विचार करू, त्याला बेस्ट मधलं बेस्ट देऊया. 1ली ते 10वी पर्यंत हा मुलांच्या आयुष्याचा एक पाया आहे, बेस आहे. हा बेस जर आपण चांगला करू शकलो तर 100% मुलांच्या ग्रोथमध्ये बदल होणार आहे. कारण आपल्या मुलांच्या मध्ये एक गोष्ट आपल्याला स्थिर करावी लागेल, मी रिकाम्या वेळेत काय करतो यावरच माझी शैक्षणिक गुणवत्ता अवलंबून आहे. नेहमी काय होतं, मुलांची जेव्हा जूनपासून शाळा सुरू होते, आता मुलांची शाळा सुरू झालेली आहे, मुलांना शाळा, ट्युशन यामधून अजिबातच वेळ मिळत नाही, त्यांची खूप धावपळ होते, त्यांना वेळेवर खायला मिळत नाही, असं आपण पालकच सांगत असतो. आता आजपर्यंत आपले विद्यार्थी, आपले पाल्य याच पद्धतीने अभ्यास करत आहेत. काय त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली, काय त्यांच्या पर्सेंटेजमध्ये वाढ झाली याचा आपण विचार करायला हवा. म्हणजे आजपर्यंत आपण जे करत आलोय तेच जर आपण उद्या पुढे करणार असू तर तेच आपल्याला मिळणार आहे जे आजपर्यंत मिळत आलेलं आहे.
मुलांची जर शैक्षणिक गुणवत्ता, त्यांचे पर्सेंटेज वाढायचे असते, मुलांच्या मध्ये कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, मुलांना टेक्नॉलॉजीला एक फ्रेंडली बनवायचं असेल, हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. टेक्नॉलॉजी मुलांनी अडॉप्ट करावीच लागेल. त्याच्यासाठी ते फॅमिलियर व्हायलाच पाहिजे. नाहीतर आपली मुलं या तंत्रज्ञानाच्या युगात ह्या मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. तर याचा आपण सर्व पालकांनी अतिशय गंभीरपणे विचार करावा. हे जे काही मी प्रेझेंटेशन देत आहे, हा जो काही विचार मांडत आहे, याच्यामध्ये अजून काही उणीवा आहेत असं तुम्हाला वाटतंय का? ह्याच्या पलीकडे अजून काही आपण विचार करू शकतो का? पहिलं पाऊल उचललं तरच हजारो मैलांचा प्रवास शक्य आहे. हे आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये स्थिर करावं लागेल. चांगल्या गोष्टीसाठी वेळ न दवडता नक्की तुम्ही या प्रकाश काउन्सलर, हे जे आपलं प्रकाश काउन्सलर जे चॅनल आहे, याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, मॅक्झिमम आपल्या जवळच्या लोकांना तुम्ही शेअर करा. या पद्धतीने जर आपण हा शेअर केला, हा चॅनल शेअर केला, चांगल्या गोष्टी जेव्हा आपण मार्केटमध्ये, समाजामध्ये, आपल्या जवळपासच्या वातावरणामध्ये द्यायचा प्रयत्न करू, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आनंदाचे डोही आनंद तरंग बनवू शकतील. कारण का तुकाराम महाराज म्हणतायत ना, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, संत संग देगा सदा, गुड कंपनी ज्याला आपण म्हणतो. माझा पाल्य ज्या शाळेमध्ये शिकतोय, ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो, त्याचे जे आजूबाजूचे मित्र आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला अभ्यासासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. अशा काही टेक्निक्स द्यायला पाहिजे. कारण का मुलं आपल्यापेक्षा मित्रांच्या मध्ये, समाजामध्ये जास्त वेळ असतात. घरात ढास होऊ नये, रोगराई होऊ नये म्हणून फक्त घर मी स्वच्छ करणार आणि घराच्या बाहेर जर उकिरडा असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकेल का? याचा आपण सर्व पालकांनी गंभीरपणे विचार करूया. महिना दीड महिना मुलांच्या हातात आहे, त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बरोबर थोडासा वेळ तुम्ही द्या. त्या वेळेचं कसं नियोजन करायचं हे आम्ही तुम्हाला सांगेन. आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर राहतील, ते कसं अभ्यास करतायत, त्या सर्व अभ्यासाचं इन्फॉर्मेशन आपल्यालाही समजेल, आपणही आपल्या मुलांना सपोर्ट करू शकू. केवळ शिक्षकांनी शिकवून मुलं शिकणार नाही, केवळ काउन्सलरनी येऊन होणार नाही, केवळ पालकांनी लक्ष देऊन होणार नाही, तर ह्या सगळ्यांचं एकत्र कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मुलांसाठी विचार करूया. तशी शक्ती बुद्धी भगवंताकडे, परमेश्वराकडे आपण मागूया आणि आपल्या मुलांना शिक्षण देऊन खूप मोठं करूया. आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर संस्कारही आपल्याला द्यायचे आहेत. त्यासाठी ह्या प्रकाश चॅनल काउन्सलर ह्या चॅनलमध्ये आपण दोन्ही गोष्टी एकत्र घेण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या मुलांना पर्सेंटेज पण मिळाले पाहिजे, ते अभ्यासात हुशार पण झाले पाहिजे, टेक्नॉलॉजीला फ्रेंडली पण झाले पाहिजे, त्याचबरोबर त्या मुलांना संस्कारही मिळाला पाहिजे. मित्रांनो, पुढचा जो व्हिडिओ आहे उद्याचा, जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश कसा मिळतो, काय नेमकी ती शाळा आहे, का आपण प्लॅन करणं गरजेचं आहे, पहिल्यांदा तो विचार पालकांच्या डोक्यात स्थिर होणं गरजेचं आहे, तर हे पॉसिबल आहे. तर या विषयासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून उद्या येणारा व्हिडिओ जो आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि एक चांगला विचार तुमच्यापर्यंत पोहोचेल. परत मी तुम्हाला धन्यवाद देतो. शेवटपर्यंत तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला, धन्यवाद.